नमस्कार, जय महाराष्ट्र मित्रांनो. राज्याच्या राजकारणात मोठे फेरबदल. आमदारांनी केली पुन्हा घरवापसी. झाला मोठा पक्षप्रवेश. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत मुंबईतील मातोश्री निवासस्थानी पार पडला पक्षप्रवेशाचा महासोहळा. भारतीय जनता पक्षासाठी एक मोठा धक्का. आमदारांच्या मतदारसंघातील हजारो कार्यकर्त्यांनी आणि स्थानिक स्वराज्य संस्थांमधील पदाधिकाऱ्यांनी भाजपला रामराम ठोकत हाती घेतला ठाकरेंचा भगवा. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी या आमदारांची घरवापसी ठरणार भाजपसाठी मोठे आव्हान. काय आहे सविस्तर नक्की जाणून घेऊया. महाराष्ट्रात आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकारणात मोठे फेरबदल होताना दिसत आहेत. भाजप हा पक्ष फक्त स्वतःचं हित साधत आहे. आपलं हित साधून संघटन कसं वाढेल याकडे सुरुवातीला आपल्या पक्षात घेण्यासाठी काही आमदार व खासदारांना मोठी पदं देऊ असं आमिष दाखवून पक्षप्रवेश करून घेतात. मूळ पक्षाला सोडून गेलेले नेते भाजपसाठी कार्य करतात, मात्र भाजप त्यांचा फक्त वापर करून घेते. निवडणुका जवळ आल्यावर ना तिकीट ना पद अशी अवस्था भाजपमध्ये पक्षप्रवेश केलेल्या नेत्यांची होते. काही दिवसापूर्वी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार भास्कर जाधव यांनी विदर्भ दौरा करून विविध मतदारसंघांची पाहणी केली होती. त्यानंतर त्यांनी विदर्भात शिवसेनेला मोठा वाव असून शिवसेना मोठा पक्ष होऊ शकतो असं म्हटलं होतं. ठाकरेंकडे पक्षप्रवेश केलेल्या या आमदारांनी असं म्हटलं आहे की 2023च्या निवडणुकीत भाजपकडे आपण विधानसभेचे तिकीट मागितले होते, मात्र भाजपने तिकीट दिलं नाही. तसेच नगरपरिषद निवडणुकीसाठी सुद्धा मुलासाठी तिकीट मिळावं यासाठी भाजपकडे विनवणी केली असता देखील भाजपने तिकीट न दिल्याने आमदारांच्या मुलाला अपक्ष म्हणून निवडणूक लढवावी लागली. भाजपच्या या राजनीतीला कंटाळून कडवट शिवसैनिक असलेले अशी त्यांची ओळख असणारे गोंदियाचे माजी आमदार आणि भाजपचे नेते रमेश कुथे यांनी आपल्या मतदारसंघातील हजारो पदाधिकाऱ्यांसहित मातोश्रीवर पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत पक्षप्रवेश करून ठाकरेंचा भगवा झेंडा हाती घेतला आहे.